बालाजी गाडे, बालाजी, आपण ह्या सगळ्या मुद्द्याकडे कसं बघायचं? म्हणजे आज मला जर मी चुकत नसेल तर प्रियंका गांधी आणि विरोधकांनी आज आंदोलन सुद्धा केलेलं आहे संसदेबाहेर. देशामध्ये विद्यार्थ्यांचं इतकं मोठं आंदोलन झालं आणि या आंदोलनामध्ये संपूर्ण देशातला जनसमुदाय, विद्यार्थी, युवा वर्ग रस्त्यावरती उतरून पेपर फुटीच्या विरोधामध्ये लोकशाही मार्गाने जेव्हा आंदोलन करत होता, त्यांच्यावरती बेछूट पद्धतीनं गोळीबार करण्यात आला, पॅलेट गन चालवण्यात आल्या, लाठीबार करण्यात आला, महिलांना मारण्यात आलं, मुलींना अश्लील पद्धतीनं पोलिसांनी मारहाण त्या ठिकाणावरती केली. आणि या देशाचे गृहमंत्री, स्वतःला चाणक्य म्हणून घेणारे हे डुप्लिकेट चाणक्य लोकसभेमध्ये, संसदेमध्ये येऊन बोलायला सुद्धा घाबरत आहेत. याचाच अर्थ या देशामध्ये त्यांनी जो अन्याय आणि अत्याचार केलेला आहे त्याचं उत्तर या लोकांना देण्यासाठी, भारतीयांना देण्यासाठी त्यांच्याकडे नाहीये आणि ते घाबरलेले आहेत. त्यांची हिंमत नाहीये विरोधी पक्षांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याची, देशाच्या नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याची. आणि जे जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी अत्याचार केला, तो अत्याचार त्याला कशा पद्धतीनं एक्सप्लेन करायचं हे त्यांना कळत नसेल. म्हणून घाबरलेले अमित शहा, ज्यांनी या देशातल्या आंदोलन चिरडल्याचा प्रयत्न केला, त्या अमित शहांची हिंमत होत नाहीये.